नमस्ते मंडळी. श्री स्वामी समर्थ. मी आरती सोनवणे तुमचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आज मी तुम्हाला माझी ज्वेलरी बॉक्स दाखवणार आहे, जे मी आत्ताच 2 दिवस झाले नवीन घेतले. आणि मला एवढे छान हे डबे भेटले ना, मॉल मधून घेतले मी. एक डब्बा मला 150ला पडला. तसे मी 3 डबे घेतले, एक ज्वेलरी ठेवायला, एक बांगड्या ठेवायला आणि एक कानातले ठेवायला. डब्यांची क्वालिटी पण एवढी छान आहे ना, म्हणजे मी शोधतच होते ऑनलाईन का मला असे डबे भेटतात का, पण मला ऑनलाईन काही भेटले नाही. शेवटी मला मॉलमध्ये भेटले. तर तुम्हाला मी त्यात कानातले ठेवून दाखवते. तर हा कानातल्यांचा डब्बा आहे. एक कानातल्या डब्यामध्ये बघा, एक छोटे छोटे ना असे कप्पे आहेत, ते तुम्ही बारीक आणि मोठे पण करू शकता. असं काढून ते मधली प्लेट वगैरे काढून बारीक मोठे करू शकता. तर असे एका एका कप्प्यामध्ये मी कानातले ठेवते. एका कप्प्यामध्ये एक जोडी कानातले बसतात आपले इझिली. आणि हे माझे कानातले तर खूप जुने आहेत. याचे निम्मे अर्ध तर माझ्या लग्ना अगोदरचे कानातले आहेत. ते मी एवढे सांभाळून ठेवलेत म्हणून. ते माझे नाकातले नथ आहेत. मला नथ खूप आवडतात, म्हणून मी आज सांभाळून ठेवलेत. खूप जुने आहेत. हे बघा माझे मोतीचे कानातले. मला मोतीचे नेकलेस, मोतीच्या कानातले खूप आवडतात. माझ्याकडे खूप आहेत मोत्याच्या कानातले. हे बघा, हे एक छान चंद्रकोर डिझाईन आहे. मला खूप आवडतात असे कानातले. 4-5 जोडे आहेत माझ्याकडे. त्यातले निम्मे अर्धे मी टाकून दिले खराब झालेले. ते माझ्या मुलीचे कानातले आहेत. आमच्या दोघींचे पण मी मिक्स ठेवलेले आहेत. का ती माझे घालते, मी तिचे कधीतरी घालते. मला तर असे लॉंग आवडत नाहीत, पण कधीतरी ड्रेसवर वगैरे. हे बघ, माझ्याकडे निम्मे अर्धे तर झुमके, ते मला झुमके खूप आवडतात. असे शॉर्ट कानातले पण आहेत. आणि ऑक्साईडचे पण कानातले आहेत. मला ऑक्साईडचे पण कानातले खूप आवडतात. ते माझ्या मुलांनी मला गिफ्ट दिलेले आहेत. ते मी असे जपून ठेवलेत अजून. नकलीच आहेत, पण त्याने दिलेत म्हणून एवढ्या आवडीने मी ते जपून ठेवलेत. ते माझ्या लेकीचे कानातले. आणि हा बॉक्स मला घेतल्यामुळं खूप इझी पडलंय. सगळे कानातले मिक्स नाही होते. असे वेगवेगळे राहतात ते. हे पण माझ्या लेकीचे कानातले आहेत. बसत नाही म्हणून मी एक कप्पा बघा मोठा केला. हे बरं पडलं आपल्याला. बसत नसेल तर ते कप्पा काढायचा आणि मोठा करायचा. हे बघा, हे पण माझे झुमके आहेत मोत्याचे. आणि हे कानातले माझ्या नणंदबाईंनी मला नेकलेस दिलेला, त्याच्यावरचे आहेत. नेकलेस हरवला, पण कानातले मी जपून ठेवले. कानातल्यांचा बॉक्स झाला माझा पॅक. छान डब्बा भेटलाय मला. बघा, छान वाटतात ना वेगवेगळे कानातले ठेवलेत. आता हरवणार पण नाही कुठे, काय नाही. आता बांगड्यांचा डब्बा ठेवते. हा बांगड्यांसाठीच घेतलाय मी. माझ्याकडे काही जास्त बांगड्या नाहीयेत. त्या माझ्या मुलीच्या बांगड्या आहेत. आणि ह्या माझ्या आहेत, खूप वर्षाच्या आहेत. माझं नवीन लग्न झालं तेव्हाच्या आहे, पण मी अजून जपून ठेवल्यात त्या. आणि या हिरव्या बांगड्या आहेत. फुटेन म्हणून मी त्या अशा पॅक करून ठेवलेल्या आहेत. ह्या पॅकेट पण मी ऑनलाईन मागवल्यात मेशोवरूनच. 2च राहिल्यात माझ्याकडे आता त्या. आणि ही माझ्या मम्मीच्या बांगड्या आहेत. माझ्याकडून एक हरवली जयंतीमध्ये डान्स करताना. मला खूप मनाला लागलं. 2-3 दिवस मला खूप टेन्शन होतं त्या बांगडीचं. पण आता काय करणार, हरवली तर हरवली. ती काही मला परत भेटलीच नाही. आता माझ्या बांगड्यांचा बॉक्स पण झालाय पॅक. आता तुम्हाला ज्वेलरी बॉक्सचे दाखवते मी. मी माझ्या ज्वेलरी कसा ठेवल्यात. हा डब्बा तुम्हाला वाटत असेल मोठा खूप, पण मोठा नाहीये, छोटाच आहे. मी अशा ज्वेलरी सर्वांना अशा पिशवीमध्ये पॅक केलेले आहेत. आणि ह्या बॅग पण मी ऑनलाईनच मागवल्यात मेशोवरून. त्याच्या पॅक करून ठेवलेत, नेकलेस म्हणून छान राहिले.
आणि तुम्हाला खरं नाही वाटणार तर हे नेकलेस माझे खूप जुने आहेत खूप. मला वाटतंय 6-7 वर्ष झाले असेल. बघा हे माझे मोत्याचे नेकलेस आहे 2. मला मोत्याचे नेकलेस खूप आवडतात. हा मी दादरवरून घेतला होता. छान वाटतो साडीवर. बघा डिझाइन पण खूप छान आहे त्याची. घातल्यावर तर अजूनच खूप छान दिसतो. अशी सिल्क साडी असेल ना, त्याच्यावर हा नेकलेस एवढा भारी दिसतो ना. बघा मी तुम्हाला घालून दाखवते कसा दिसतो. लॉंग आहे ना, तर छान वाटतो आणि त्याच्यावर मोत्याचे कानातले. एक मी घेतला आणि एक माझ्या सासूबाईंनी आणलेला मला दादरवरूनच. दोन्ही पण डिझाइन छान आहेत. तुम्हाला हा नेकलेस दाखवते मी ओपन करून. या नेकलेसला 6 वर्ष झाले, तुम्हाला वाटणार नाही. पण मी हा एवढा जपून ठेवलाय म्हणून तो छान राहिलाय. मी हा घातला ना का घरी आल्यावर कुठं पण काढून फेकून नाही देत. आला का लगेच पॅक करून जिथला तिथं पिशवीमध्ये ठेवायचा. त्याच्यामुळं हा एकदम चांगला राहिलाय. मला याची डिझाइन खूप आवडते आणि माझ्या सगळ्यात आवडता नेकलेस आहे हा. हा नेकलेस कोणता पण साडीवर खूप छान वाटतो. त्याच्यामुळे माझा फेव्हरेट आहे हा. हा मला वाटतंय 250 ला घेतला होता मी. दादरवरूनच घेतलेला. खूप छान आहे. क्वालिटी तर खूप छान आहे ह्याची. एवढे वर्ष झाले पण त्याची अजून डिझाइन वगैरे गेली नाही, कलर नाही गेला. आणि हे त्याच्यावरचे कानातले आहेत. कानातले पण छान आहे डिझाइन. आपण वस्तू सांभाळून ठेवल्या ना का त्या अशा छान राहतात. हा माझा दुसरा नेकलेस आहे. हा पण खूप छान आहे. याची डिझाइन पण खूप छान आहे. आणि हा नेकलेस ना नेटच्या साडीवर इतका छान दिसतो ना. मी एक नेटच्या साडीवर हा घातलेला आहे. दिवाळीला घातलेला. माझ्या येलो साडीवर. एवढा भारी दिसतो ना घातल्यावर हा नेकलेस. बघा. डिझाइन पण छान आहे. त्याच्यावर असे लाल कलरचे मोती आहेत, खडे आहेत. त्या खड्यांमुळे तो नेकलेस एवढा छान दिसतोय. तुम्हाला नसेल दिसत एवढं क्लिअर. पण छान आहे डिझाइन त्याची. हा पण मला हा 350 ला घेतला होता मी. त्याच्यावरचे कानातले पण छान आहेत. बघा कानातले पण खूप छान आहेत त्याचे. आणि हे माझे शॉर्ट 2 मंगळसूत्र आहेत. मला अशा शॉर्ट मंगळसूत्रांची खूप आवड आहे. अशा कॉटनच्या साड्या वगैरे घातल्या ना, तर त्याच्यावर मी हे घालते. याची पण डिझाइन खूप छान आहे. हे बघा. छान आहे. 2 कलर आहेत. लाल, हिरवा आणि लाल आणि हिरवा 2च कलर आहे. हे पण मी तुम्हाला घालून दाखवते. बघा किती छान वाटतंय. साडीवर तर खूपच छान दिसतं. आता मी अक्षीवर आहे म्हणून तसं वाटत असेल, पण साडीवर खूप छान दिसतं. अजून एक आहे. मला असे शॉर्ट गळ्यातले खूप आवडतात. बघा हे पण एक छान वाटतं. हे नऊवारी साडीवर वगैरे खूप छान वाटतं. हे एक मोठं मंगळसूत्र आहे, लॉंग आहे. ऑक्साईडचं आहे. नवीन-नवीन फॅशन आली होती ना, तेव्हा घेतलं होतं हे. हे काय मी एकदा आणि दोनदाच घातलं असेल. पण ते सांभाळून ठेवले म्हणून छान राहिलंय. ते मी माझ्या अशा सगळ्या ज्वेलरी मी अशा पॅक करून ठेवलेल्या आहेत कॅरी बॅगमध्ये. कॅरी बॅगमध्ये आहे म्हणून खराब नाही होत आहे. बघा हे पण गळ्यातलं हे पण नकलीच आहे. पण छान आहे डिझाइन. तर मी माझी ज्वेलरी अशी छान पॅक करून ठेवली आहे. आणि अशीच ठेवते मी. कुठं पण टाकून नाही देत. त्याच्यामुळे त्या एवढ्या छान राहिल्यात एवढ्या वर्षाच्या. हे सर्व जुनंच आहे, नवीन काहीच नाहीये. हा नेकलेस तर बघा हा छल्ला तर माझ्या लग्नाच्या वेळेस घेतलेला मी. तेव्हापासून तो माझ्याकडे आहे. आता आता माझ्या लग्नालाच 15-16 वर्ष झालेत. तर विचार करा मी तो नेकलेस कसा सांभाळून ठेवला असेल अजूनपर्यंत. तर माझी ज्वेलरी अशी मी छान पॅक करून आणि छान वापरते पण. वापर झाल्यावर कुठेही टाकून देत नाही. त्याच्यामुळे ते छान आहेत. आणि मला या कॅरी बॅग भेटल्यामुळे तर ते अजूनच छान राहिले. तुम्हाला पण ही कॅरी बॅग हवी असेल तर मी तुम्हाला नक्की लिंक देईन.
आम्ही मेशोवरूनच मागवलेले आहेत. तसा माझा ज्वेलरी बॉक्स पॅक झालाय. तर तुम्हाला माझे ज्वेलरी बॉक्स आवडला असेल, माझी ज्वेलरी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. आता एक व्हिडिओ बनवायला खूप मेहनत करावा लागते. त्याला 10 वेळा व्हिडिओ बनवा, एडिट करा. खूप 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 मेहनत आहे. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.